कान तृप्त झाले तुझे सूर ऐकून. किती गोड गळा आहे तुझा. छान, अप्रतिम. तुम्ही कोण? आणि घरात तर कोणीच नाहीये, मग तुम्हाला कोणाला भेटायचंय? मी ना, मी तुलाच भेटायला आले. हा. मला मला का? मी तर तुम्हाला ओळखतच नाही. मी कोण आहे हे मी सांगेन, पण त्याआधी मला कळलं पाहिजे ना की हा गोड गळा कुणाचा आहे. नाव काय तुझं? माझं नाव ओवी. ओवी. वा ग, जसं नाव तसा स्वभाव आणि तसाच गोड आवाज. छान. बरं मला सांग ओवी, तू नक्की कुणाची मुलगी आहेस ग? म्हणजे राजकुमारची, नीलची, सारंगची की बबलूची? माझ्या बाबाचं नाव आहे सारंग चंद्रकांत भेंडरे. अच्छा, म्हणजे तू सारंगची मुलगी आहेस का? बरं बरं. पण मला एक सांग ओवी, तुला इतकं छान गाणं कोणी शिकवलं? कारण तुमच्या घरात तर कोणालाच गाणं येत नाही. मग कुणाकडे शिकलीस गाणं? मी अभितच्या आईकडून गाणं शिकले. ते मला रोज गाणं शिकवतात. अबीरची आई. आता ही अबीरची आई कोण आहे हे कसं शोधायचं? त्या अबीरच्या आईचं काहीतरी नाव असेल ना? हं? त्यांचं नाव सावली टीचर आहे. काय? तू सावलीकडे गाणं शिकतेस? आता ही तर गंमतच झाली. जर तुझ्या टीचरचं नाव सावली टीचर आहे, तर तुझ्या सावली टीचरची टीचर कोण आहे माहितीये का तुला? नाही. तुझ्या सावली टीचरची टीचर मी आहे. मी गाणं शिकवलंय तुझ्या सावली टीचरला, आणि आता तेच गाणं ती तुला शिकवते. याचा अर्थ कळतो का तुला? म्हणजे आता तर तू माझीच स्टुडंट झालीस, माझीच शिष्या. ओळखलंच नाही मी तुम्हाला. ते पण मला सांगा, तुम्ही इतक्या उशिरा आमच्या घरी काय करताय? आता एवढा काळ लोटलाय म्हटल्यावर माणसाचं नशीब, चेहरा थोडंफार बदलणारच ना. हा, पण तू अजून आहे तशीच आहेस, जराही नाही बदललीस. काकू, तू यांना ओळखतेस? खूप चांगलं ओळखते. ते सांगा ना, तुमचं काय काम होतं? आमच्या घरी काय करताय तुम्ही? मी इथं काय करते? तुझ्याच नवऱ्याने राजकुमारने फोन केला होता आणि सारंगचा ऍक्सिडेंट झालाय असं कळवलं. मग मला राहवलं नाही आणि म्हटलं चौकशी करून यावी. त्यासाठी स्वतः याची काय गरज होती? एक कॉल करायचा होता आईंना. केला होता. 4-5 वेळा फोन केला मी तिलोत्तमाला, पण तिलोत्तमाने फोनच उचलला नाही. मग मला भीती वाटली. म्हटलं सारंगचं काय बरं वाईट नाही, म्हटलं सारंगला जरा जास्तच दुखापत तर नाही ना झाली, म्हणून मग म्हटलं घरीच काय ते कळेल म्हणून आले. बरं आहे, झाली चौकशी करून. आता तुम्ही निघू शकता. मी आईना सांगेन तुम्हाला कॉल करायला. आता वाटतंय तूही बदलली आहेस. मी आपलं माणुसकीच्या नात्याने आले होते. इट्स ओके, येते. आणि बाळ ओवी, खूप छान गातेस. हं, गोड गळा आहे तुझा. अशीच गात रहा, मस्त. चल येते. थांबा.
काय ग? अरे असू दे असू दे असू दे. आयुष्मान भव. यशस्वी भव. अशीच गोड गात राहा. हा चल येते. भेटू आपण लवकरच. अरे बोल पटकन. खुश खबर आहे, सारंगला डिस्चार्ज दिलाय. काय? देव पावला बाबा. बरं ऐक, मी तिथे पोहोचतेच आहे. तू डिस्चार्ज पेपर्स वगैरे सगळे तयार ठेव. हा, आपण त्याला लवकरात लवकर घरी घेऊन येऊया. ओके, आले मी. मॅम 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 तुम्ही नका येऊ, मी सगळी प्रोसिजर केली आहे. सारंगला ॲम्ब्युलन्स मधनं घेऊन येतो मी. बरं ठीक आहे. बरं ऐक, सावकाश. हा, जे करशील ते सगळं व्यवस्थित कर. सारंगला त्रास व्हायला नको. ओके. हां मॅम ऐका ना, सारंग दादा सारखं सारखं सावलीचं नाव घेतोय आणि डॉक्टर विचारत होत्या की सावली कोण. मग तू काय सांगितलंस त्यांना? मी जे खरं आहे ते सांगितलं. तू वेडा आहेस का बबलू? डॉक्टरांना आपल्या घरातल्या पर्सनल गोष्टी सांगायच्या असतात. काय म्हणाल्या त्या पुढे? सारंग दादाला तर 100% बरं करायचं असेल तर फक्त आणि फक्त सावली वहिनीच करू शकते. सावली वहिनी जर त्याच्याशी बोलली आणि त्याच्या आयुष्यात सगळ्या घडलेल्या चांगल्या गोष्टी आठवल्या तर तो कोमातून लगेच बाहेर येईल. इम्पॉसिबल. त्या पोरीला मी परत माझ्या घरी अजिबात घेणार नाही. बरं ऐक, डॉक्टर जे काही बोलले ते कुणालाही कळता कामा नाही. ओके. पण मॅम बबलू, मी जे काय सांगते तेवढं कर. सारंगला व्यवस्थित घरी घेऊन ये. हा, पण मॅम